नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण टी डिस्ट्रीब्युशनबद्दल माहिती घेत असताना टी डिस्ट्रीब्युशनची डेफिनेशन आपण बघितलेली आहे. त्यानंतर आपला जो टी व्हेरिएट असतो तो व्हेरिएट कोणत्या व्हेरिएबल्सनी तयार होतो, त्यानंतर त्या तयार होणाऱ्या व्हेरिएबलचं PDF काय असतं हे आपण बघितलं. ते PDF कसं डिराईव्ह होतं ह्या गोष्टी आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण टी डिस्ट्रीब्युशनचा मीन आणि व्हेरियन्स कशा पद्धतीनं काढला जातो ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. टी डिस्ट्रीब्युशनचा मीन आणि व्हेरियन्स. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आपलं व्हेरिएबल जे आहे टी, दॅट फॉलोज टी डिस्ट्रीब्युशन विथ n डिग्रीज ऑफ फ्रीडम. मग इन जनरल ज्यावेळेला आपण मीन बद्दल बोलतो त्यावेळेला आपला मीन इज नथिंग बट दी एक्सपेक्टेड व्हॅल्यू असते त्या व्हेरिएबलची. आपला व्हेरिएबल टी आहे त्यामुळे इथं टी डिस्ट्रीब्युशनसाठीचा जो मीन असेल दॅट मीन इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ टी. सो इंटिग्रेशन expected value of t is nothing but integration over whole range of that variable into t into PDF of that variable, that is integration minus infinity to infinity t into ft dt. This is the expected value of t. हा expected value of t चा फॉर्म्युला आहे ह्या व्हेरिएबलसाठी, कारण ह्याची रेंज मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी आहे. त्यामुळं होल रेंजच्या ओवर आपण काय घेणार, इंटिग्रेशन घेणार. तो इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी TFT dt. मग आता आपण काय करणार आहोत, तिथं PDF f ऑफ t हे काय करणार आहोत, पुट करणार आहोत. इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी t इंटू 1 अपॉन स्क्वेअर रूट n इंटू 1 अपॉन बीटा n बाय 2 1/2 इंटू 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर बाय n रेस टू n प्लस 1 बाय 2 इंटू dt. अशा पद्धतीने आपण तिथं f ऑफ टीची व्हॅल्यू पुट केली. आता आपण काय करणार आहे, ज्या टर्म्समध्ये फक्त टी आहे त्या टर्मला एकत्र करून आपण त्याला g ऑफ टी म्हणणार आहे. म्हणजे t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर बाय n रेस टू n प्लस 1 बाय 2 ही जी टर्म आहे त्याला आपण GT असं म्हणणार. आणि ज्या कॉन्स्टंट टर्म आहेत त्याला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतल्या तरी आपण त्या चालतील. सो आता इथं बघा, कॉन्स्टंट टर्म मी बाहेर घेतल्या तर 1 अपॉन स्क्वेअर रूट n इंटू 1 अपॉन बीटा n बाय 2 कॉमा 1/2 इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी g ऑफ टी dt. आता इथं जे इंटिग्रँड जे आहे g ऑफ टी, दॅट इज t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर बाय n रेस टू n प्लस 1 बाय 2, हे इंटिग्रँड जे आहे ते इंटिग्रँड इज अ ऑड फंक्शन ऑफ टी. आणि ऑड फंक्शन असल्या कारणानं आणि त्याचं इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी असल्या कारणानं त्याच्या प्लस व्हॅल्यू मायनस व्हॅल्यूशी काय होतात, कॅन्सल होऊन फायनल व्हॅल्यू तुमची 0 येत असते. त्यामुळं दिस इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी g ऑफ टी dt इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने ते आपल्याला 0 मिळतं. आणि जर मग ते इंटिग्रेशन 0 मिळालं तर होल टर्म विल बिकम अ 0. त्यामुळं आपल्याला आपली एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ टी काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ टी इज इक्वल टू 0 इज नथिंग बट मीन ऑफ दॅट व्हेरिएबल ऑर डिस्ट्रीब्युशन इज ऑल्सो 0. सो देअरफॉर मीन ऑफ टी डिस्ट्रीब्युशन इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने आपल्याला तो मीन इज इक्वल टू 0 मिळणार आहे फॉर टी डिस्ट्रीब्युशन. Now we are going to see how the variance of t distribution is calculated. Here, as we know, t follows a t distribution with n degrees of freedom. As we know, variance of this t, that is v of t, is equal to expected value of t square minus expected value square of expected value of t. Since expected value of t, that is mean of variable t for t distribution, is 0, therefore variance of t is equal to only expected value of t square. But expected value of t square is nothing but by definition integration minus infinity to infinity t square into f of t dt.
मग आता इथं आपण काय करणार, एफ ऑफ टी म्हणजे PDF ऑफ टी डिस्ट्रीब्युशन जे आहे ते आपण तिथं पुट करणार आहोत आणि मग ते खाली सॉल्व करत जाणार आहोत. ओके, आपल्याला एक इव्हन फंक्शन मिळेल आणि मग ते इव्हन फंक्शन आपण खाली सॉल्व करत जाऊन आपल्याला काहीतरी फायनल व्हॅल्यू मिळेल. दॅट विल बी द व्हॅल्यू ऑफ E ऑफ टी स्क्वेअर अँड दॅट इज नथिंग बट व्हेरियन्स ऑफ टी. मग आपण एफ ऑफ टी पुट केलं तर आपल्याला काय मिळेल बघा, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ टी स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी टी स्क्वेअर इंटू 1 अपॉन स्क्वेअर रूट n इंटू 1 अपॉन बीटा n/2 कॉमा 1/2 इंटू 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर बाय n रेस टू n प्लस 1/2 इंटू dt. मग आता यातल्या कॉन्स्टंट टर्म आपण बाहेर काढल्या तर 1 अपॉन स्क्वेअर रूट n इंटू 1 अपॉन बीटा n/2 कॉमा 1/2 इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर बाय n रेस टू n प्लस 1/2 इंटू dt. अशा पद्धतीने आपल्याला त्या टर्म मिळतील. आता हे टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर बाय n रेस टू n प्लस 1/2 जे आहे हे फंक्शन किंवा इंटिग्रँड जो आहे तो इंटिग्रँड इज इवन फंक्शन. देअरफॉर वी कॅन राईट 2 टाइम्स दी हाफ ऑफ the range of that variable in the integration. So that integration will be 2 times integration 0 to infinity t square upon 1 plus t square by n raised to n plus 1/2 into dt, and our constant term outside the integration will remain as it is. ज्या कॉन्स्टंट टर्म आहेत त्या इंटिग्रेशनच्या बाहेर आपल्या तशाच येतील, फक्त ते इंटिग्रेशन जे 0 टू मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी होतं ते फक्त काय होणार 0 टू इन्फिनिटी होणार आणि इट इज मल्टिप्लाइड विथ 2 सिन्स इट इज अ इंटिग्रँड इज इवन फंक्शन. मग आता हे असं झाल्यानंतर आपण काय करणार बघा, वी पुट 1 प्लस टी स्क्वेअर बाय n इज इक्वल टू 1 बाय y 1 अपॉन y, म्हणजे 1 प्लस टी स्क्वेअर बाय n साठी आपण 1 अपॉन y ही व्हॅल्यू पुट करणार आहोत. अँड डिफरन्शिएटिंग बोथ दी साइड्स वी गेट, दोन्ही साईड आपण जर डिफरन्शिएट केल्या कारण आपल्याला dt ची व्हॅल्यू पाहिजे, dt बद्दल आपण काय पुट करणार 1 प्लस टी स्क्वेअर बाय n बद्दल 1 आपण y पुट करू आणि त्याच्यावरनं टी स्क्वेअरची व्हॅल्यू पण आपण काढू आणि ती पुट करू, पण dt बद्दल काय लिहिणार त्यामुळे आपल्याला ते डिफरन्शिएट करून लिहावं लागेल. इफ वी विल डिफरन्शिएट बोथ दी साइड्स वी विल गेट 1चं डिफरन्शिएशन 0च असणार आहे सिन्स इट इज कॉन्स्टंट. टी स्क्वेअरचं जे आहे ते 2t dt होईल, n हा कॉन्स्टंट असल्यामुळे तो डिफरन्शिएशनच्या बाहेर येईल, तो ॲज इट इज राहील आणि त्याचं डेरिवेशन काय 2t अपॉन n इंटू dt अँड दॅट इज इक्वल टू इकडचं जे विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएशन घेणार आहे आपण, फक्त डिफरन्शिएशन घेणार आहे त्यामुळे ते मायनस 1 अपॉन वाय स्क्वेअर येईल. 1 अपॉन वायचं डिफरन्शिएशन मायनस 1 अपॉन वाय स्क्वेअर इंटू dy असं येईल. त्यामुळे dt इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला फायनल मायनस n अपॉन 2ty स्क्वेअर इंटू dy. अशा पद्धतीने dt बद्दलची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. आणि मग टी स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल बघा, 1 प्लस टी स्क्वेअर बाय n इज इक्वल टू 1 बाय y आहे, त्याच्यावरून आपण सिम्प्लिफाय करून टी स्क्वेअर इज इक्वल टू n इंटू 1 अपॉन y मायनस 1 आणि तेच सिम्प्लिफाय केलं तर टी स्क्वेअर इज इक्वल टू n इंटू 1 मायनस y अपॉन y असं आपल्याला मिळेल. आणि तीच म्हणजे टीची व्हॅल्यू काय मिळेल तर n रेस टू हाफ, म्हणजे टी स्क्वेअर इज इक्वल टू काय आपलं n इंटू 1 मायनस y अपॉन y, मग त्याचाच आपण स्क्वेअर रूट घेतलं तर t इज इक्वल टू n रेस टू हाफ इंटू 1 मायनस y अपॉन y ब्रॅकेट रेस टू 1/2 अशा पद्धतीने टीची व्हॅल्यू मला मिळेल. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू मी काय केल्या पुट जर केल्या इंटिग्रेशनमध्ये बाय टेकिंग रेंज, इफ टी इज इक्वल टू 0 y काय असेल बघा, टीची व्हॅल्यू जर 0 असेल तर मला y काय मिळेल टीची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेला y मला 1 मिळेल. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता, कारण 1 बाय y इज इक्वल टू काय 1 प्लस टी स्क्वेअर बाय n. सो 1 प्लस टी स्क्वेअर बाय n, टी स्क्वेअरची व्हॅल्यू 0 पुट केली तर दॅट विल बिकम 1 आणि 1 अपॉन y इज 1 इज नथिंग बट y इज इक्वल टू 1. तसंच टी इज इक्वल टू इन्फिनिटी असेल तर सगळी टर्म इन्फिनिटी होईल, 1 अपॉन y इन्फिनिटी म्हणजे y इज ऑलवेज इक्वल टू 0. सो इफ टी इज इक्वल टू 0 असताना y इक्वल टू 1 असणार आणि इफ टी इज इक्वल टू इन्फिनिटी असताना y इज इक्वल टू 0 असणार, म्हणजे अशा रिव्हर्स तुम्हाला व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत yच्या.
मग इथं आपण त्या व्हॅल्यू इंटिग्रेशनमध्ये पुट करताना इंटिग्रेशन इथं जरा लक्ष द्या, तुम्ही लक्ष देऊन जरा बघा, त्यावेळेला तुम्हाला हे लक्षात येईल, कारण जास्त टर्म्स आहेत त्यामुळं कन्फ्युजन व्हायला नको. सो एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ टी स्क्वेअर इज इक्वल टू 2 अपॉन स्क्वेअर रूट n बीटा n/2 कॉमा 1/2. तसंच आपण कॉन्स्टंट बाहेर आहेत तसेच. आता इंटिग्रेशन तुम्ही म्हणाल इथं 0 to 1 का लिहिले, बरोबर, कारण टी हा 0 असताना y 1 येतोय आणि टी इन्फिनिटी असताना y 0 येतोय, त्यामुळे 1 to 0 असं लिहायला पाहिजे. करेक्ट आहे, ते 1 to 0च लिहायला पाहिजे. परंतु आपल्या dy च्या टर्ममध्ये काय आलं होतं बघा, इथं -n/ty² इंटू dy होतं, बरोबर, मायनस होते त्याचं साईन. तर ते साईन जर आपण पॉझिटिव्ह केलं तर तुमचे काय होते, जी रेंज आहे ती रिव्हर्स होते, आपण चेंज करू शकतो. त्यामुळे मी इथं मायनस न घेता ती टर्म इथं प्लस घेतली आहे बघा ब्रॅकेटमध्ये आतमध्ये तुम्ही बघितलं तर. त्यामुळं ती रेंज आपली 1 to 0 असायला पाहिजे होती, ती 0 to 1 आपण डायरेक्टली घेतलेली आहे तिथं. ओके, एक स्टेप म्हणजे तिथं कमी केलेली आहे, म्हणजे ती रेंज 1 to 0 घेऊन आणि इथं मायनस घेऊन परत पुढं ते मायनस काढण्यासाठी रेंज रिव्हर्स करणे, 0 to 1 लिहिणे, हे मी स्किप करून डायरेक्टली मी तिथं त्या पद्धतीनं लिहिलेलं आहे. ओके, मग आपल्याला काय येईल बघा, तर इथं पहिल्यांदा आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळेल, टी स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करायला लागेल. टी स्क्वेअरची व्हॅल्यू काय, n इंटू 1 मायनस वाय अपॉन वाय. टी स्क्वेअरची व्हॅल्यू पुट केली मी. 1 प्लस टी स्क्वेअर बाय एनची व्हॅल्यू काय होती, तर 1 अपॉन वाय. तो 1 अपॉन वाय पुट केली, रेस टू n प्लस 1/2. ओके, नंतर आपण डी टीची व्हॅल्यू पुट केलेली आहे तिथं. डी टीची व्हॅल्यू काय आपली बघा, इथं डी टीची व्हॅल्यू बघा, मायनस होती ती प्लस करून लिहिली आणि रिव्हर्स केली आपण रेंज. सो n अपॉन 2t इंटू y² इंटू dy. फक्त इथं आपण काय लिहिलंय, 1 अपॉन 2y² इंटू dy. टी लिहिला नाही, पण टीची व्हॅल्यू आपल्याला लिहावी लागेल ना, कारण टी आपण व्हेरिएबल चेंज केला आहे y मध्ये. त्यामुळे टीची व्हॅल्यू काय, n रेस टू 1/2 1 मायनस वाय अपॉन वाय रेस टू 1/2 अशी आहे. त्यामुळं डिनॉमिनेटरला ती व्हॅल्यू येणार. सेपरेटली मी तिथं व्हॅल्यू लिहिली आहे, टी तुमचा डिनॉमिनेटरला होता, त्यामुळे डिनॉमिनेटरला तुमची ती टीची व्हॅल्यू येणार, दॅट इज 1 अपॉन n रेस टू 1/2 इंटू 1 मायनस वाय अपॉन वाय रेस टू 1/2. ही डिनॉमिनेटरला टीची व्हॅल्यू आपण सेपरेट लिहिली. आता आपण काय करणार आहोत, वायच्या आणि 1 मायनस वायच्या टर्म कुठल्या कुठल्या आपल्याला मिळत आहेत सेपरेट घ्यायला, तेवढ्या त्या न्यूमरेटरला लिहूया. त्याचे सगळे घातांक वगैरे जे आहेत ते सेपरेट करून आपण लिहिणार आहोत. आता इथं बघा, पहिली जी टर्म आहे त्यामध्ये n जो आहे तो न्यूमरेटरलाच आहे, त्यामुळे तो n तसाच न्यूमरेटरला तुमच्या राहील. दुसरा एक n आहे तो पण तिथं न्यूमरेटरला आहे, मग त्यांची घातांकाची बेरीज केली तर 2 होईल, तो n² होईल आपल्याला, n इंटू n n² होईल. आणि अजून एक डिनॉमिनेटरला n आहे, त्याचा रेस टू 1/2 आहे, तो न्यूमरेटरला आणला तर -1/2 होईल. सो n रेस टू 2 मायनस हाफ अशा पद्धतीने n ची व्हॅल्यू आपण तिथे लिहिली. आता 1 मायनस वाय जो आहे तो न्यूमरेटरला 1 आहे पहिल्या टर्ममध्ये, थोडक्यात त्याचा घातांक 1 असेल, सो त्याची पॉवर 1. त्यानंतर इकडं डिनॉमिनेटरला 1 मायनस वाय जो आहे रेस टू 1/2 आहे, तो तिथं -1/2 म्हणून घेतला न्यूमरेटरला आल्यानंतर. डिनॉमिनेटरला होता त्यामुळे तो न्यूमरेटरला आला तर -1/2 होईल. सो 1 मायनस 1/2 अशा पद्धतीनं 1 मायनस वाय रेस टू आपल्याला मिळालं. आता नुसतं वायची पॉवर काय काय बघूया आपण. आता बघूया आपण, तर पहिला जो डिनॉमिनेटरला 1 अपॉन वाय आहे, डिनॉमिनेटरला 1 अपॉन वाय आहे म्हणजे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटरला वाय आहे, तो न्यूमरेटरला येईल, त्यामध्ये कुठला बदल होणार नाही. त्यामुळे वाय रेस टू n/2 प्लस 1/2 अशा पद्धतीने येणार पहिली टर्म बघा आली, वाय रेस टू n/2 प्लस 1/2 आली. त्यानंतर पुढं शेवटची जी टर्म आहे 1 मायनस वाय अपॉन वाय रेस टू 1/2 मध्ये, ती सुद्धा काय आहे, तुमचा वाय डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आहे, त्यामुळे तो न्यूमरेटरला ॲज इट इज येणार. त्यामुळे वाय रेस टू 1/2 तिथं येणार, त्यामुळे अजून एक 1/2 तिथं ॲड केलेला आहे. ओके, मग आता नेक्स्ट काय, तर नेक्स्ट जो पहिल्या टर्ममध्ये डिनॉमिनेटरला वाय आहे ना, तो न्यूमरेटरला घेतला आपण पहिल्या टर्मच्या न्यूमरेटरच्या डिनॉमिनेटरला जो वाय आहे तो जर न्यूमरेटरला आपण घेतला तर तो -1 होईल. आणि 2y² जे आहे वरच्या स्टेपमध्ये 2y² म्हणजे वाय रेस टू 2 आहे, तो न्यूमरेटरला नेला तर -2 होईल.
त्यामुळे अशा पद्धतीनं y रेस टू n/2 प्लस 1/2 प्लस 1/2 मायनस 1 मायनस 2 असे एवढ्या पॉवर होतील त्याच्या. dy परत तसाच येईल आणि जो राहिलेला आहे टर्म ती डिनॉमिनेटरला 2 अशी टर्म डिनॉमिनेटरला राहील. परत आपले कॉन्स्टंट जे आहेत ते कॉन्स्टंटमध्ये फक्त काय होईल बघा, 2 रेस टू n स्क्वेअर मायनस 1/2. हे जर सॉल्व केलं तर आपल्याला काय येईल बघा, तिरकस गुणाकार केल्यानंतर 2 into 2 4 minus 1/2. 4 minus 1/2 is nothing but 3/2. सो तो n रेस टू 3/2 बाहेर घेतला इथं कॉन्स्टंट टर्मच्या तिथं n रेस टू 3/2 into 2 अपॉन स्क्वेअर रूट n इंटू बीटा n/2 अँड 1/2 अशा पद्धतीनं ते येईल तिथं आपल्याला. आता मुळामध्ये इंटू 2 आहे, तो इंटू 2 आपण नाही घ्यायला पाहिजे कारण तो 2 आणि डिनॉमिनेटरचा 2 काय होईल, एकमेकांना कॅन्सल होतील. त्यामुळे तो 2 नाही घ्यायला पाहिजे. जर तो 2 घेतला तर इंटिग्रेशनमध्ये डिवायडेड बाय 2 आपल्याला घ्यावं लागेल. ओके, तो त्यामुळे 2 नाही असं तो कन्सिडर करा. n रेस टू 3/2 आहे, त्याला लागून जो 2 आहे तो 2 नाही असं कन्सिडर करा कारण आपण इंटिग्रेशनमध्ये आतमध्ये 2 घेतलेला नाही. इंटिग्रेशनमधला 2 जो डिनॉमिनेटरला होता आणि न्यूमरेटरचा बाहेरचा कॉन्स्टंटमधला 2 कॅन्सल झाला असं आपण समजूयात. ओके, सो इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी y रेस टू. आता y रेस टू मध्ये काय काय येते बघा, आपल्याला काय काय कॅन्सल होणार आहे त्यामध्ये. आपण 1/2 प्लस 1/2 म्हणजे 1, सो प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होईल आणि n/2 मायनस 2 येईल तेवढं. आता n/2 मायनस 2 आपण कसं स्प्लिट करू शकतो, n/2 मायनस 1 मायनस 1 म्हणजे मायनस 2. ओके, सो y रेस टू n/2 मायनस 1 ब्रॅकेटच्या बाहेर परत मायनस 1 आणि 1 मायनस y रेस टू 3/2 मायनस 1. आता 3/2 मायनस 1 कसं येणार बघा तिथं, तर आपण 1 मायनस 1/2 आपण केलं तर काय होतंय, 2 मायनस 1/2 असं आपल्याला ते मिळतंय. 2 मायनस 1/2 म्हणजे मायनस 1/2 आपल्याला मिळेल. तेच उत्तर आपल्याला 3/2 मायनस 1चं पण मिळतंय. म्हणजेच आपण काय केलं इथं, एक 1 ॲड केला आणि एक 1 मायनस केला, असं केलं आपण तर आपल्याला त्या पद्धतीने ते मिळेल. एक 1 आपण ॲड केला तर 1 प्लस 1 मायनस हाफ मायनस 1 होईल. मग 1 प्लस 1 म्हणजे 2, 2 मायनस 1/2 म्हणजे काय होईल, 2 मायनस 1/2 दॅट इज तिरकस गुणाकार केल्यानंतर 4 मायनस 1/2. 4 मायनस 1/2 म्हणजेच 3/2 आणि पुढचा मायनस 1 तसाच. सो 1 मायनस y रेस टू 3/2 मायनस 1 असं इंटू dy असं तुम्हाला ते मिळेल. मग हे n रेस टू 3/2 होतं ते n इंटू n रेस टू 1/2 असं आपण करू शकतो. n रेस टू 1 प्लस 1/2 म्हणजेच n रेस टू 3/2 तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला तो त्याचं उत्तर मिळत असतं. ते तुम्ही तिथं लिहू शकता कसं स्प्लिट करून, n इंटू n रेस टू हाफ. ओके, सो आता इंटिग्रेशन 0 टू 1 y रेस टू n/2 मायनस 1 मायनस 1 आणि 1 मायनस y रेस टू 3/2 मायनस 1 इंटू dy अशा पद्धतीने तुम्हाला ते मिळेल. आता इथं न्यूमरेटरला n रेस टू हाफ आहे, डिनॉमिनेटरचा n रेस टू हाफ आहे, ते काय होईल, एकमेकांना कॅन्सल होईल. आणि पुढं परत हे जे इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन 0 टू 1 आतमध्ये, त्याला आपण कम्पेअर करणार, कम्पेअरिंग विथ इंटिग्रेशन 0 टू 1 x रेस टू m मायनस 1 1 मायनस x रेस टू n मायनस 1 dx दॅट इज इक्वल टू बीटा mn. So here m is n/2 minus 1 and n is 3/2. त्यामुळे त्या पद्धतीने आपण ते त्या इंटिग्रेशन बद्दल डायरेक्ट बीटा mn म्हणजेच बीटा n/2 minus 1 and 3/2 अशी टर्म त्या इंटिग्रेशन बद्दल लिहू शकतो. जी कॉन्स्टंट टर्म आहे आपली अगोदरची, ती कॉन्स्टंट टर्म तशीच येईल बघा इथं, n अपॉन बीटा n/2 1/2 आणि त्या इंटिग्रेशन बद्दल बीटा n/2 मायनस 1 आणि 3/2 असं आपल्याला मिळेल. मग ते बीटा आणि गॅमा फंक्शन मधलं जे रिलेशन आहे त्या पद्धतीने आपण ते लिहिलं तर आपल्याला काय मिळेल बघा, n इंटू गॅमा n/2 प्लस 1/2 अपॉन गॅमा n/2 गॅमा n/2 इंटू बीटा
n बाय टू मायनस वन कॉमा 3/2 ह्याचं गॅमा फंक्शनमध्ये कसं येईल, गॅमा n बाय टू मायनस वन गॅमा 3/2 अपॉन गॅमा n बाय टू मायनस वन प्लस 3/2. मग हे आपण सिम्प्लिफाय केलं तर n इंटू गॅमा n बाय टू प्लस गॅमा n बाय टू अपॉन टू सॉरी गॅमा n प्लस 1/2 असं मिळेल तुम्हाला. कारण तुमचा काय छेद समान आहे, न्यूमरेटर तुमचे जे आहेत अंश त्याची बेरीज होईल म्हणजे n प्लस 1/2 येईल, डिवायडेड बाय गॅमा n बाय टू इंटू गॅमा हाफ, आणि जो तुमचा गॅमा n बाय टू मायनस वन होता तो म्हणजे काय होईल तुमचा गॅमा n मायनस 2/2 असं होईल तिरकस गुणाकार केल्यानंतर. आणि जो गॅमा 3/2 होता तो काय केला 3/2 मायनस 1 इंटू गॅमा 3/2 केला. 3/2 मायनस 1 म्हणजेच 1/2 आणि गॅमा 3/2 मायनस 1 म्हणजेच गॅमा हाफ. अशा पद्धतीने ते स्प्लिट होईल. डिनॉमिनेटरला परत n/2 प्लस 1 प्लस 3/2 हेच आपण सिम्प्लिफाय केलं तर n मायनस 2 अपॉन 2 होईल. n मायनस 2 प्लस 3 म्हणजे मायनस प्लस 1, सो n प्लस 1/2 अशी टर्म ती आपल्याला मिळेल. तर न्यूमरेटरला गॅमा n प्लस 1/2, डिनॉमिनेटरचा गॅमा n प्लस 1/2 कॅन्सल होईल. न्यूमरेटरचा गॅमा हाफ डिनॉमिनेटरचा गॅमा हाफ कॅन्सल होईल. आणि परत डिनॉमिनेटरला जो गॅमा n/2 आहे त्यातून 1 मायनस केला, मग ते सिम्प्लिफाय केलं तर n/2 मायनस 1 गॅमा n/2 मायनस 1 असं होईल. आणि मग ते काय होईल बघा, त्या पद्धतीनं तिथं कॅन्सल होईल. इथं स्टेप लिहिलेली आहे मी, n/2 मायनस 1 इंटू गॅमा n/2 मायनस 1. आता गॅमा n/2 मायनस 1 म्हणजेच गॅमा n मायनस 2 अपॉन 2 आणि वरचं न्यूमरेटरचं गॅमा n मायनस 2 अपॉन 2 कॅन्सल होतील. आणि मग टर्म आपल्याला काय राहतील बघा इथं पुढं, तर n इंटू हाफ अपॉन n मायनस 2 अपॉन 2. आता ते डिनॉमिनेटरचं जे 2 आहेत ते कॅन्सल होतील, त्यामुळे n अपॉन n मायनस 2 एवढीच टर्म आपल्याला शिल्लक राहील एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ टी स्क्वेअरसाठी. सो वी विल गेट expected value of t square equal to n upon n minus 2, and that is nothing but our variance. So variance of t distribution is n upon n minus 2. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, मीन आणि व्हेरियन्स टी डिस्ट्रीब्युशनचे काढू शकतो. So in this way we have seen the mean and variance of t distribution. Mean of t distribution is 0 and variance of t distribution is n upon n minus 2. So for today's lecture we are going to stop here. Thank you.